मी आधीच सांगितलं होतं तुम्हाला की जो माणूस घर चालवू शकत नाही तो माणूस संघटना चालवू शकत नाही. आणि बघा आज प्रूव्ह झालंय ते. अहो याचा मुलगा खुनाच्या आरोपाखाली जेलमध्ये आहे. आणि याच मुलानं मला सुद्धा मारहाण केली होती. हा पुरुषोत्तम सगळीकडे आदर्श असल्याचे दाखले देत फिरत असतो, पण स्वतःच्या घरात स्वतःच्या मुलावर काय संस्कार केलेत बघा. अहो त्या गरीब बिचाऱ्या मुलांना ठार करून हॉस्पिटलला सुद्धा नेलं नाही हो याच्या पोरानं. तिथंच टाकून पळून गेला. हा आहे या गायकवाडांचा खरा चेहरा. आणि त्या पेपरवाल्यांना सांगून मीच बातम्या दाबल्या. म्हणजे खरं तर मीच वाचवलंय संघटनेला बदनाम होण्यापासून. हे असतं संघटनेसाठी काम करणं, मनापासून काम करणं, जीव ओतून काम करणं. म्हणून मी म्हणत होतो अध्यक्षपदासाठी निदान निवडणूक तरी व्हावी. आणि आता तर मी या माझ्या मतावर ठामच आहे की अध्यक्षपदासाठी निवडणूक व्हायलाच हवी. आणि या निवडणुकीत पुरुषोत्तमला उभं राहण्याची परवानगी नाही. अहो ज्या माणसाचा मुलगा गुन्हेगार आहे, खुनी आहे, अशा माणसाच्या हातात आम्ही लीडरशिप कशी द्यायची. आणि समजा पुन्हा त्यानं काहीतरी केलं आणि जर संघटनेचं नाव बदनाम झालं तर मात्र त्या पेपरवाल्यांना मी अडवू शकणार नाही. बोला आता बोला. नाही, कोणी काहीही बोलण्याची गरज नाहीये. मी स्वतःच स्पष्ट करतो, मी माझं अध्यक्षपद सोडतो आहे. या पदासाठी निवडणूक ही व्हायलाच हवी. जी निवडणूक मी लढवणार नाही. ज्याला हे पद हवंय त्यांनी ही निवडणूक लढवा.